कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवानी तू बस आधी, बस। शिवानी तू मला सांग, तू असं का केलंस ग? अगं आम्हाला सांगायचं तरी, एकदा बोलली असतीस आमच्याशी। असं परस्पर गाडी विकून मोकळी झालीस। अगं आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता ना। आता काय करणार आहेस तू? आई हे बघ, आता माझा नाही दिव्याचा आनंद खूप महत्वाचा आहे। ते गाडीचं बघू आपण नंतर। गाडी एवढ्या सहज विकलीस तू? शिवानी मला माहितीये ना, हे गेल्यानंतर तू रोज सकाळी उठून तुझ्या गाडीजवळ जायचीस, तिला पुसायचीस। तुला कधी बोलावंसं वाटलं ना तर तुझ्या गाडीशी गप्पा मारायचीस तू, तिच्यासोबत बोलून तुझं मन मोकळं करायचीस। ती तुझ्यासाठी फक्त गाडी नव्हती ग, तुझ्या मनाचा एक हळवा कोपरा होती, आणि तू ती गाडी सहज विकून टाकलीस। ठीक आहे का आई, काही गोष्टी आयुष्यभर नाही जोडून ठेवता येत। ठीक आई, मी आलेच सुधाकडे जाऊन। काय झालं? असे का बसलाय? तुझ्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत ना, याचा विचार करतोय म्हणून बसलोय। हा मग तुला माहित आहे, अगं शिवानं तिची गाडी विकली आहे। दिव्या, अगं तुझ्या मनाला जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे ग। अगं त्या पोरीचे आभार मान। भैयाजी, शिवा बहीणच आहे ना माझी, मग बहिणीसाठी करते ती हे सगळं। शिवा मला कळतंय गाडी विकायला लागली, पण गरजच होती ना ग आपली, नाहीतर कुठून आणणार होतो आपण एवढे पैसे? त्यावर आता इतकं इमोशनल नका हो प्लीज। शिवा तू काळजी करू नकोस, मी परतफेड करेन तुला ह्याची। लग्नानंतर ना माझ्या नवऱ्याकडून नवीन कोरी गाडी घेऊन देईन तुला। नको दिव्या, काही गोष्टींची ना परतफेड होत नसते, आणि तू आता नको या सगळ्याचा विचार करू। तू तुझ्या लग्नाकडे बघ नीट। हं? ओके चल, येते मी, बाय। काय निर्लज्ज गारठी आहे ही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।